नमस्कार. तर सेतू अभ्यासक्रमाच्या या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि सर्वांना नमस्कार. बघा, आज दुसरा दिवस आहे आणि ह्या दुसऱ्या दिवशी आपल्याला काय शिकायचं आहे तर प्रतल, समांतर रेषा यासारखे जे मूलभूत संबोध आहे ते शिकायचे. एकरेषीय बिंदू कसे असतात, नैकरेषीय बिंदू कसे असतात आणि एक संपाती रेषा म्हणजे काय, संपात बिंदू म्हणजे काय, हे एक आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवातीला आता आपण बघणार आहे छेदणाऱ्या रेषा. छेदणाऱ्या रेषा याचा अर्थ काय होतो? आता छेदणाऱ्या ज्या रेषा आहेत, छेदणाऱ्या याचा अर्थ एकमेकांना क्रॉस करून जाणार आहे. बघा, उदाहरणार्थ पहा, ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे. ही रेषा या ठिकाणी छेदलेली आहे. एवढ्या भागामध्ये काय झालेली, ती छेदलेली म्हणजे एकमेकांना खेटून गेलेली, एकमेकांच्या मधून गेलेली. या रेषांना म्हणतात छेदणाऱ्या रेषा. पण त्या रेषांमध्ये फक्त एकच बिंदू सामायिक असतो. लक्षात घ्या, फक्त हा एवढा एकच बिंदू सामायिक आहे. तो बिंदू आपण लाल पॉईंटने दाखवू. या ठिकाणी पहा, हा जो बिंदू आहे हा एकच बिंदू सामायिक आहे. या रेषांना म्हणतात छेदणाऱ्या रेषा. म्हणजे एकाच बिंदूमध्ये ह्या रेषा छेदतात. मग आता छेदणाऱ्या रेषा म्हणजे काय, की ज्या रेषा एकाच बिंदूत एकमेकांना छेदतात त्या रेषांना छेदणाऱ्या रेषा असं म्हणतात. यालाच आपल्याला दुसऱ्या भाषेमध्ये असंही सांगता येईल की ज्या रेषांमध्ये एकच बिंदू सामायिक असतो त्या रेषांना छेदणाऱ्या रेषा असं म्हणतात. त्यानंतर एक संपाती रेषा. एक संपाती रेषा म्हणजे काय? बघा, दोन रेषा ज्या वेळेस एकमेकांना छेदतात त्यावेळेस त्यांचा छेदनबिंदू हा एकच असतो. पण इथं ज्यावेळेस तिसरी रेषा आपण काढणार आहे, ही तिसरी रेषा इथून जर गेली तर ती या बिंदूतून गेलेली नसणार. एकाच बिंदूत या रेषा छेदलेल्या नसतील. इथून गेली तर एकाच रेषा छेदलेल्या नसतील, किंवा या ठिकाणाहून गेली तर एकाच रेषा छेदलेल्या नसतील. समजा ती रेषा जर या ठिकाणाहून गेली अशी तर ती एकाच बिंदूत छेदणार नाही. समजा या ठिकाणाहून गेली तर त्या तिन्ही रेषा एकाच बिंदूत छेदणार नाही. इथूनही गेली किंवा इथूनही गेली तरी ती त्या तिन्ही रेषा एकाच बिंदूत छेदणार नाहीत. पण ही तिसरी रेषा जर याच बिंदूतून जात असेल तर मात्र या तिन्ही रेषा एक संपाती आहेत असं म्हण. दोन रेषा तर एकाच बिंदूत छेदतात. दोन रेषा असतील तर त्या एकाच बिंदूत छेदतील. पण तीन रेषा एकाच बिंदूत छेदतील असं नाही, वेगवेगळ्या बिंदूत छेदतील. आणि म्हणून जर तीन किंवा तीनपेक्षा जास्त रेषा असतील आणि त्या रेषा जर इथं एकाच बिंदूत छेदत असतील तर अशा रेषांना काय म्हणायचंय, एक संपाती रेषा असं म्हणायचंय. या ठिकाणी पहा, या दोन्ही 3, 4 आणि ही एक पाचवी रेषा आहे, ही एकाच बिंदूत छेदतायत. म्हणजे ह्या सगळ्या रेषांना काय म्हणायचंय, एक संपाती रेषा असं म्हणायचंय. आणि ज्या बिंदूमध्ये त्या रेषा छेदतात त्या बिंदूला म्हणायचंय संपात बिंदू. त्या बिंदूला काय म्हणायचंय, संपात बिंदू. एकमेकांना छेदणाऱ्या रेषा म्हणजे काय, दोन रेषा जर एकाच बिंदूत छेदत असतील किंवा दोन रेषांमध्ये जर एकच बिंदू सामायिक असेल तर त्या रेषांना म्हणतात एक संपाती रेषा. छेदणाऱ्या रेषा. आणि एक संपाती रेषा म्हणजे काय, की दोन रेषा तर एकाच बिंदूत छेदतात. मग तीन रेषा किंवा तीनपेक्षा जास्त रेषा असतील तर त्या वेगवेगळ्या बिंदूत छेदू शकतात. पण
जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा असतील आणि त्याही एकाच बिंदूत एकमेकांना छेदत असतील तर अशा रेषांना म्हणायचं एकसंपाती रेषा. मग आता या ठिकाणी एकाच बिंदूतून ज्या रेषा जातात, 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा जर एकाच बिंदूतून जात असतील तर त्या रेषांना एकसंपाती रेषा असं म्हणतात. आणि आता एका बिंदूतून किती रेषा जातात हे आपण या ठिकाणी दाखवलेले. बघा इथं पहा, एका बिंदूतून आपल्याला किती रेषा काढता येतील, आणखी अशी एक रेषा काढता येईल, अशी एक काढता येईल, बरोबर आहे, अशी एक काढता येईल, अशी एकाच बिंदूतून जाणाऱ्या आपल्याला असंख्य रेषा काढता येतात. मग ह्या सगळ्या रेषांना काय म्हणता येईल, एक संपाती रेषा म्हणता येईल. आणि अशा ह्या एकाच बिंदूतून आपल्याला किती रेषा काढता येतील, असंख्य रेषा काढता येतील. किती रेषा काढता येतील, असंख्य. म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या अनंत रेषा असतात, एका बिंदूतून जाणाऱ्या अनंत रेषा असतात, खूप रेषा असतात. पण 2 बिंदू जर असतील, आता समजा या ठिकाणी आपण हा एक बिंदू घेतला आणि हा एक बिंदू घेतला, या बिंदूला नाव दिलं ए आणि ह्या बिंदूला नाव दिलं बी, आणि 2 बिंदू आहेत. ह्या 2 बिंदूतून समजा आपण एखादी रेषा काढली, समजा ही एक रेषा आपण काढली, ही जे 2 बिंदू आहे ह्या 2 बिंदूतून जाणारी आपण ही एक रेषा काढली. ही एक रेषा काढली. आता मला सांगा ह्या 2 बिंदूतून अजून किती रेषा आपल्याला काढता येतील बरं. दोन्ही बिंदूतून गेल्या पाहिजेत ह्या रेषा. अशीच एक रेषा काढता येईल, याच रेषेवर अनेक रेषा काढता येतील. म्हणजे याचा अर्थ काय होतो, अशी रेषा काढता येईल का एकाच दोन्ही बिंदूतून जाणाऱ्या, नाही. म्हणजेच 2 बिंदू जर असतील तर त्याच्यातून फक्त ही एकच रेषा जाते, दुसरी रेषा जाऊ शकत नाही. म्हणजे 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. दिलेल्या 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. लक्षात ठेवा, छेदणाऱ्या रेषा म्हणजे 2 रेषा जर एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना छेदणाऱ्या रेषा म्हणायचे. एक संपाती रेषा म्हणजे एकाच बिंदूतून जाणाऱ्या 3 किंवा 3 पेक्षा अधिक रेषा, यांना एक संपाती रेषा म्हणतात. त्यानंतर एका बिंदूतून आपल्याला अनेक रेषा काढता येतात, असंख्य रेषा काढता येतात, आणि 2 बिंदूतून मात्र आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते. आता एक रेषीय बिंदू म्हणजे काय. एक रेषीय शब्दाचाच अर्थ असतात पहा. एक रेषीय याचा अर्थ काय की समजा एक रेषा आहे, ह्या रेषेवर इथे एक बिंदू आहे ए, इथं एक बिंदू आहे बी, इथं एक बिंदू आहे सी, इथं एक बिंदू आहे डी. हे 4ही बिंदू एकाच रेषेवर आहे. 4ही बिंदू कुठे, एकाच रेषेवर. म्हणून यांना एक रेषीय, एकाच रेषेवर असल्यामुळे एक रेषीय. किंवा 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू असतील आणि ह्या 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदूतून जाणारी जर एकच रेषा असेल तर त्या बिंदूंना सुद्धा काय म्हणतात, एक रेषीय बिंदू म्हणतात. एक रेषीय बिंदू म्हणजे एका रेषेवर असलेले बिंदू. पण एक रेषीय बिंदू ओळखण्यासाठी कमीत कमी 3 बिंदूंची आवश्यकता असते. कारण आत्ताच बघितलं आपण की 2 बिंदूतून फक्त एकच रेषा जाते, पण 3 बिंदूतून एकच रेषा जाईल असं नाही. समजा हा एक बिंदू आहे, हा एक बिंदू, याच्यातून एकच रेषा जाईल, पण दुसरा बिंदू इथं घेतला तर आता मला सांगा या 3 बिंदूतून एकच रेषा काढता येईल का आपल्याला, नाही काढता येणार. एक तर ती रेषा अशी तरी जाईल किंवा मग अशी तरी जाईल. म्हणजे या 3 बिंदूतून एकच रेषा आपल्याला काढता येत नाही. म्हणून या 3 रेषांना काय म्हणतात, या 3 बिंदूंना काय म्हणतात, नैक रेषीय बिंदू असं म्हणतात. एकाच रेषेवर 3 किंवा अधिक बिंदूतून जाणारी जर एकच रेषा असेल तर त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. पण 3 किंवा अधिक बिंदूतून जाणारी एकच रेषा नसेल तर त्यांना नैक रेषीय बिंदू असं म्हणलं जातं.
तीन किंवा अधिक बिंदू जर एकाच रेषेवर असतील तर एक रेषीय, आणि तीन किंवा अधिक बिंदू जर एकाच रेषेवर नसतील तर नैक रेषीय. थोडक्यात अर्थ सांगायचा. त्यानंतर प्रतल. आता प्रतल म्हणजे काय, तर प्रतल याचा अर्थ गणितामध्ये होतो सपाट पृष्ठभाग. प्रतल याचा अर्थ गणितामध्ये काय होतो, सपाट पृष्ठभाग. एक सपाट पृष्ठभाग, टेबलाचा सपाट पृष्ठभाग असेल, आपण वर्गात शिकतो तो फळा, त्या फळ्याचा सपाट पृष्ठभाग असेल, आपल्या घराच्या भिंतीचा सपाट पृष्ठभाग असेल, जमिनीचा सपाट पृष्ठभाग असेल, या प्रत्येक सपाट पृष्ठभागाला प्रतल असं म्हणतात. म्हणजे प्रतल याचा अर्थ फक्त सपाट पृष्ठभाग, परंतु तो पृष्ठभाग हा चारही बाजूंना अमर्याद पसरलेला असतो. म्हणजे प्रतल जे आहे ते अशा पद्धतीनं दाखवतात पहा, अशा पद्धतीनं ते प्रतल दाखवतात. अशा प्रतीने हे प्रतल दाखवतात. ह्या प्रतल चारही बाजूंना अनंत अंतर पसरलेलं असतं. याच्यासाठी अशा खुणाही दर्शविण्याची पद्धत आहे, पण शक्यतो ह्या खुणा कोणीही दर्शवत नाही. या प्रतलालाही नाव दिलं जातं. समजा या ठिकाणी नाव दिलं आपण, तर याला म्हणता येईल आपल्याला प्रतल एच. एक अक्षरे नाव प्रतलाला दिलं जातं. आता समांतर रेषा. प्रतल म्हणजे एक सपाट पृष्ठभाग. लक्षात, वेगवेगळे प्रतल आहेत. आपण आपल्या घरात बसल्यानंतर आपल्या रूमच्या ज्या चार भिंती आहेत आपल्या सभोवताली असलेल्या आहेत, त्यांचे पृष्ठभाग सपाट आहे, पण ते चार वेगवेगळे प्रतल आहेत. लक्षात घ्या, चार ते प्रतल जे आहेत ते वेगवेगळे, आणि हे चारही प्रतल सर्व दिशांना अनंत अंतर पसरलेली आहेत. मग आता पहा, समांतर रेषा. समांतर रेषा याचा अर्थ होतो एकमेकांना न छेदणाऱ्या रेषा. ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे. ह्या दोन रेषा आहेत. ह्या तुम्ही कितीही अंतर वाढवा त्या एकमेकांना छेदणार नाहीत. पण अट एक आहे मात्र, त्या एकाच प्रतलात असल्या पाहिजे. तुम्ही समजा आता तुमच्या खोलीत बसलेला आहात, रूममध्ये बसलेले, तुमच्या समोरची एक भिंत आहे आणि पाठीमागची एक भिंत आहे. समोरच्या भिंतीवर एक रेषा काढा, पाठीमागच्या भिंतीवर एक रेषा काढा. त्या एकमेकांना छेदतील का? नाही छेदणार, कधीच छेदणार नाही. म्हणजे त्या वेगवेगळ्या प्रतलात आहे म्हणून त्या छेदणार नाहीत. पण तुमच्या समोरच्या भिंतीवरच दोन रेषा काढा. त्या दोन रेषा तुम्हाला अशाही काढता येतील की ज्या एकमेकांना छेदू शकतात. त्या दोन रेषा तुम्हाला अशाही काढता येतील की त्या एकमेकांना छेदणार नाहीत. म्हणजे दिलेल्या रेषा ह्या एकाच प्रतलात असतील पण एकमेकांना छेदत नसतील, कितीही अंतर वाढवल्या तरी एकमेकांना छेदत नसतील, तर अशा रेषांना म्हणतात समांतर रेषा. म्हणजे त्या एकाच प्रतलात असल्या पाहिजे आणि एकमेकांना न छेदणाऱ्या असल्या पाहिजे. कितीही अंतर गेल्या तरी त्या एकमेकांना छेदणार नाहीत. मग समजा आता आपण अशी एक रेषा काढू. ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे. ही दुसरी रेषा आहे. ह्या दोन्ही रेषा पण छेदत नाहीत, प्रतलात एकाच आहे. मग यांना समांतर रेषा म्हणायचं का? नाही. का नाही म्हणायचं? कारण रेषा याचा अर्थच असा होतो की त्या दोन्ही दिशांना अनंत अंतर जातात, अमर्याद अंतर कापतात. मग ही जी रेषा आहे, ही रेषा जर अशी पुढे गेली, अशीच पुढे गेली, आणि ही रेषा जर अशीच पुढे गेली, तर ह्या काय होणार आहे? इथं काय होणार आहे? ह्या एकमेकांना छेदणार आहेत. या रेषा इथं एकमेकांना छेदल्यात. म्हणजे इथं जरी त्या रेषा इथपर्यंत जरी त्या रेषा छेदलेल्या वाटत नसल्या तरी पुढे जाऊन त्या छेदणार आहे. म्हणून या रेषांना समांतर रेषा म्हणता येत नाही. पट्टीच्या दोन कडा असतील, तुमच्या वहीवर तुम्हाला लिहिण्यासाठी ज्या रेषा आखलेल्या असतात त्या रेषा जर घेतल्या तर त्या समांतर रेषांचीच उदाहरणं आहेत. तर अशा पद्धतीनं छेदणाऱ्या रेषा,
एक संपाती रेषा, एक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू, प्रतल आणि समांतर रेषे. हे आपल्याला समांतर रेषा आपल्याला ओळखू आल्या पाहिजे, नैक रेषीय बिंदू ओळखू आले पाहिजेत, एक रेषीय बिंदू ओळखू आले पाहिजेत, एक संपाती रेषा कशा असतात हे ओळखू आलं पाहिजे आणि छेदणाऱ्या रेषा कशा असतात हे ओळखू आलं पाहिजे. लक्षात घ्या, छेदणाऱ्या रेषा ह्या 2च असू शकतात, 3ही असू शकतात, 4ही असू शकतात, फक्त त्या एकाच बिंदूत छेदतात. आणि एक संपाती रेषेमध्ये मात्र 3पेक्षा जास्तच रेषा पाहिजे, त्या एकाच बिंदूत छेदल्या पाहिजेत. त्यांच्या छेदनबिंदूला मात्र संपात बिंदू असं म्हणतात. एका बिंदूतून असंख्य रेषा आपल्याला काढता येतात. 2 बिंदू असेल तर एकच रेषा काढता येते, एक आणि एकच रेषा काढता येते. 3 किंवा अधिक बिंदू जर एकाच रेषेवर असतील तर एक रेषीय बिंदू, 3 किंवा अधिक बिंदू एकाच रेषेवर नसतील तर नैक रेषीय बिंदू. सपाट पृष्ठभाग म्हणजे प्रतल, फक्त तो सपाट पृष्ठभाग 4ही दिशांना अमर्याद असतो आणि एकाच प्रतलात आहे परंतु एकमेकांना छेदत नाही, अशा ज्या रेषा असतात त्या रेषांना म्हणतात एकसंपाती रेषा. एकमेकांना छेदत नाहीत अशा रेषांना म्हणतात समांतर रेषा. एक संपाती नाही, त्यांना म्हणतात समांतर रेषा. तर ठीक आहे, आता पहा बाजूची आकृती पहा. या ठिकाणी दिलेले आहे प्रतल एच मधील बिंदू ए, बी व बिंदू सी हे एकरेषीय बिंदू आहेत. प्रतल के, हे जे प्रतल आहे हे के दिलेलं आहे. बिंदू पी क्यू आर हे कोणते बिंदू आहेत? नैक रेषीय. कारण ह्या बिंदूतून एकच रेषा काढता येणार नाही, ह्या बिंदूतून मात्र एकच रेषा काढता येईल. तुम्ही जर बघितलं तर ह्या बिंदूतून एकच रेषा तुम्हाला काढता येईल, म्हणजे ही आहे, या ठिकाणी ही एकच रेषा तुम्हाला काढता येईल. पहा आली. आणि ह्या बिंदूतून जर म्हणलं तर तुम्हाला एकच रेषा काढता येणार नाही. बघा, ह्या बिंदूतून जाणारी ही एक रेषा असेल, ह्या बिंदूतून आणि ह्या बिंदूतून जाणारी ही दुसरी रेषा असेल. एकच रेषा गेली का तिन्ही बिंदूतून नाही, 2-2 रेषा जात आहेत. याचा अर्थ ह्या तिन्ही बिंदू नैक रेषीय बिंदू आहेत. त्यानंतर बाजूच्या आकृतीतील रेषा पी क्यू आर ह्या एक संपाती रेषा आहेत. इथं बघा, ह्या तिन्ही रेषा ज्या आहेत त्या एकाच बिंदूत या ठिकाणी छेदलेल्या आहे म्हणून यांना एक संपाती रेषा म्हणतात. इथं रेषा यल आणि एफ ह्या एकाच प्रतलात आहे. रेषा यल आणि एम ह्या एकाच प्रतलात आहे, पण अशा रेषा आहेत की त्या एकाच प्रतलात असून सुद्धा किती अंतर गेलं तरी छेदणार नाही म्हणून यांना समांतर रेषा असं म्हणतात. मग आता पुढे आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. बघा, सोडवा पाहू. आता काय दिलेलं आहे या ठिकाणी? या ठिकाणी काय दिलेलं आहे? सोबतची आकृती पाहायची, आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. एक रेषीय बिंदूंची नावे लिहा. एक रेषीय बिंदूंची नाव कोणकोणती येणार आहे? पहा, एकच रेषा जाणार आहे, पी एक्स वाय ही एकच बिंदू एक रेषीय बिंदू असतील. बिंदू पी लिहिताना मात्र लिहायचं आहे बिंदू पी, बिंदू एक्स आणि बिंदू वाय. लिहिताना अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. लक्षात घ्या, नुसतं पी एक्स वाय लिहायचं नाही. या ठिकाणी क्यू एस आर हा जो बिंदू आहे, क्यू एस आर म्हणजे इथं पुन्हा बिंदू क्यू, बिंदू एस आणि बिंदू आर हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत. लक्षात ठेवा. नैक रेषीय बिंदूंची नावे लिहा. नैक रेषीय बिंदू तुम्हाला अनेक लिहिता येतील. बिंदू वाय, बिंदू आर, बिंदू टी. त्यानंतर बिंदू एक्स, बिंदू आर, बिंदू टी, बिंदू एस, बिंदू आर, बिंदू वाय हे नैक रेषीय बिंदू झाले. बिंदू पी, बिंदू आर, बिंदू क्यू, बिंदू पी, बिंदू आर, बिंदू एस हे सगळे नैक रेषीय बिंदू झाले. पुढचा प्रश्न जो आहे, बाजूची आकृती पाहून एक संपाती रेषा आणि त्यांचा संपात बिंदू लिहा. एक संपाती रेषा कोणकोणत्या आहेत आणि त्यांचे संपात बिंदू कोणते आहेत? इथं पहा, रेषा सी ई ए किंवा
ई एफ, रेषा सी आय म्हणता येईल किंवा रेषा सी ई म्हणता येईल, रेषा एच ए एच म्हणता येईल, रेषा डी ई म्हणता येईल. ह्या एक संपत्ती रेषा झाल्या या तिन्ही. आणि यांचा संपत बिंदू जो आहे तो आय ई. बरोबर, ह्या तीनच संपत्ती रेषा आहे ना. बघा नीट लक्षात घ्या. हे बघा, हे एक, ही एक रेषा, ही दुसरी रेषा आणि ही तिसरी रेषा. ह्या तीनच रेषा एक संपत्ती. त्यांचा जो बिंदू आहे तो आय ई. ई हा संपत बिंदू आहे. ह्या दोन रेषांना एक संपत्ती रेषा म्हणता येणार नाही, कारण ह्या दोनच आहे. एक संपत्ती रेषांसाठी कमीत कमी 3 रेषा असणं गरजेचं आहे. आणि खालील आकृत्यांमधून समांतर रेषा ओळखायला सांगितलेल्या आहेत. आता समांतर रेषा कशा ओळखायच्या आहेत बघा. या ठिकाणी ही समांतर रेषा आहे का? नाही, ह्या समांतर रेषा नाही. ही आकृती आहे, रेषा आर आणि एस दिलेली. ह्या जर बघितल्या आपण तर पुढे गेल्यानंतर एकमेकांना इथं कुठेतरी त्या छेदतील, म्हणजे ह्या सुद्धा समांतर रेषा नाही आहेत. ह्या रेषा ज्या आहेत ह्या किती अंतर वाढवल्या तर एकमेकांना छेदणार नाहीत, म्हणून ह्या समांतर रेषा आहे. म्हणजे इथं तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर येणारे उत्तर आकृती सी. आकृती सी मधील ज्या रेषा आहेत त्या रेषा मात्र एक समांतर रेषा आहेत. त्या कोणत्याही एकमेकांना छेदणार नाहीत. तर अशा पद्धतीनं हा आपला दुसरा दिवस. या ठिकाणी आपल्याला जे काही घटक बघायचे होते ते आपण बघितलेले आहेत. बघा, आपल्याला बघायचं होतं छेदणाऱ्या रेषा, एक संपाती रेषा, एका बिंदूतून जाणाऱ्या रेषा किती असतात, 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषा किती असतात, एक रेषीय बिंदू म्हणजे काय, नैक रेषीय बिंदू म्हणजे काय, प्रतल म्हणजे काय, समांतर रेषा म्हणजे काय, हे सगळे घटक आपण या ठिकाणी बघितलेत. याचा सराव करा, हे वाचा, आपल्या वहीत लिहून काढा, यांच्या व्याख्या आकृत्यांसह लिहा. पुढच्या म्हणजे उद्या आपण तिसऱ्या दिवसाला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.